इंटरनॅशनल वुमेन्स डे निमित्त आपण जो कार्यक्रम ठेवला आहे खेळ पैठणीचा, हा महिलांसाठी कार्यक्रम आहे। आपल्या महिला सशक्त असतील तर आपला समाज सशक्त असतो। महिला ही एक शक्ती आहे, महिला ही आपली एक माया आहे, जी समाजासाठी जर तिने ठरवलं तर समाजासाठी ती काही करू शकते। स्वतः एक फक्त घर चालवणारी महिला राहिलेली नाहीये। आज तुम्ही इथे बघतायत, आम्ही सगळ्या नगरसेविका आहोत, एक लोकप्रतिनिधित्व करतोय, तर महिला एक शक्ती बनलेली आहे। आणि आपल्या भारतीय जनता पक्षाने आम्हाला ही संधी देऊन म्हणजे एक हे दाखवलंय की त्या महिलांसाठी, महिलांना किती ते प्रोत्साहन देत आहेत, महिलांना पुढे जाण्याची संधी देत आहेत। आणि आज प्रत्येक क्षेत्रात आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहे। शिक्षण असो, विज्ञान असो, राजकारण असो। आज राजकारणाचं तुम्ही बघाल तर ह्या सगळ्या राजकारणात आहेत, खूपच धैर्याने, आत्मविश्वासाने पुढे जात आहेत। म्हणून महिला दिनानिमित्त हा एक छान उदाहरण आहे। पैठणीचा खेळ जसा पैठणीचा प्रत्येक बोलतात ना धाग्यात एक सौंदर्य, संयम एक विणलेला असतो, तसाच आज प्रत्येक महिला ही रोजच्या जीवनात तिचा त्याग, कष्ट हे आणि प्रेम हे विणलेलं असतं। तर हे सगळं एक सिम्बॉल आहे महिलांना रिप्रेझेंट करणारा। आणि एवढ्या प्रमाणात तुम्ही जे बघताय उपस्थिती, ते दाखवतंय की आजची महिला बाहेर पडतीये आणि काहीतरी करून दाखवण्याचा त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे। महिलांना मी आज महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि एक आवाहन करते की एक सुरक्षित वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे। जर अशाच प्रकारे आपण ताकदीने बाहेर पडलो तर आपल्यावर जे अत्याचार होत आहेत ते करण्याची ताकद समोरच्या मध्ये राहणार नाहीये। ते त्यांना सामोरे जायला आपण सशक्त आहोत, हे आपल्याला आपलं ताकद दाखवायची आहे। नमस्कार। आपले सर्वांचे लाडके, भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्याने पूर्ण भारत देश हा आपला महिला सक्षमीकरण झालेला आहे आणि महिला या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे। आज आपल्या भारतामध्ये प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी आहे। ज्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री बाहेर पडून आपल्या स्वतःच्या संसारासाठी हातभार लावत आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या PNTतील नगरसेविका कविता मिलिंद म्हात्रे यांनी हा प्रोग्राम महिलांसाठी ठेवलेला आहे। महिला कुठेतरी स्वतःसाठी जगली पाहिजे, महिला कुठेतरी